नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपणा सर्वांना 12वी बोर्डच्या परीक्षेच्या साठी शुभेच्छा. पेपर चांगला लिहा. त्याशिवाय या अगोदरही समाजशास्त्राच्या पेपरच्या संदर्भात प्रश्नपत्रिकेचं स्वरूप मी अगोदर सांगितलेलंच आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं की प्रश्नपत्रिका कशी सोडवायची या संदर्भामध्ये आपल्या मनामध्ये संभ्रम असतो. कारण कधी कधी असंही होतं की हा विषय कला शाखेचा आणि त्यामुळे आपलं दुर्लक्षही होऊ शकतं अभ्यासात. अनेकांचा अभ्यासही होत नाही. काहींना कामाच्या निमित्ताने बाहेर जावं लागलं तर या पेपरचा अभ्यास होत नाही आणि त्यामुळे साहजिकच पेपर कसा लिहावा या संदर्भामध्ये अगदी थोडंसं मार्गदर्शन मी करणार आहे. कारण अनेक विद्यार्थ्यांचा जर अभ्यास झालेला नसेल तर मोजकेच प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचे आणि मार्क्स कसे मिळवायचे या संदर्भामध्ये थोडंसं मार्गदर्शन की आपण पाहतो की सहसा उत्तरपत्रिका लिहित असताना प्रश्नपत्रिकेतील सर्व प्रश्न हे पाठ्यपुस्तकाचा संदर्भ असणारे असतात. त्यामुळे पूर्वीपासून आत्तापर्यंत जर आपण बोर्डाने ठरवून दिलेले पाठ्यक्रमातील पुस्तकच अभ्यासले तर निश्चितपणे आपल्याला त्याचा फायदा होतो. त्यामुळे ही उत्तरे त्यामध्ये अंतर्भूत असतातच. सगळ्यात महत्त्वाचं की आपला एकूण पेपर हा 80 मार्काचा आहे. 3 तास असतात. खरं तर सर्व प्रश्न सोडवणं हे अनिवार्य असतं आणि काही प्रश्न हे आपल्याला पर्यायी स्वरूपामध्ये असतात. त्यामध्ये आपण पाहतो की आपल्याला वस्तुनिष्ठ स्वरूपाचे 20 मार्काचे प्रश्न दिसून येतात. 20 मार्काच्या प्रश्नासाठी प्रश्न क्रमांक 1 त्यामध्ये अ, ब, क, ड अशा स्वरूपामध्ये आपल्याला वस्तुनिष्ठ प्रश्न सोडवायचे आहेत. 20 मार्क असल्यामुळे 20च्या 20 आपल्याला मिळालेच पाहिजेत. त्याचं महत्त्वाचं कारण की हे प्रश्न पाठ्यपुस्तकाव्यतिरिक्त बाहेरचे कोणतेही नसतात. म्हणून जर आपण बोर्डाने ठरवून दिलेल्या पुस्तकाचा अभ्यास केला तर निश्चितपणे आपल्यालाही सोडवता येतात. त्यासाठी अगदी सोपी पद्धती सांगते की आत्तापर्यंत जेवढी प्रकरणं आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत त्या प्रकरणाच्या खाली जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायामधील सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ स्वरूपाचे आपल्याला वाचायचे आहेत. त्यामध्ये मग कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा 5 मार्कासाठी असेल. चुकीची जोडी दुरुस्त करून ती पुन्हा लिहा, तो पण 5 मार्कासाठीच आहे. त्याशिवाय क मध्ये चौकटीत दिलेल्या पर्यायातून योग्य संज्ञा ओळखून ती दिलेल्या विधानासमोर पूर्ण करा, तोही 5 मार्काचा आहे. आणि अधोरेखित शब्दाच्या जागी अचूक शब्द लिहून विधाने पूर्ण करा, प्रत्येकाला 1 गुण आहे आणि तो सुद्धा 5 मार्काचा. म्हणजे याचा अर्थ वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न हे आपल्याला 20 मार्कासाठी आहेत आणि हे 20च्या 20 मार्क्स जर आपल्याला मिळाले तर नक्कीच
आपण पहिला प्रश्न चांगला सोडवू शकतो. त्यानंतर आपल्याला मार्क्सच घ्यायचे आहेत, अभ्यास झालेला नाहीये, तर प्रश्न क्रमांक 4 मध्ये आपण यायचंय की खालील दिलेल्या संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. तुम्हाला 4 जर संकल्पना असतील तर त्या 2च सोडवायच्या आहेत आणि त्यामध्ये आपण सहजपणे मार्क्स घेऊ शकतो एखादं उदाहरण देऊन. उदाहरणार्थ वर्णव्यवस्था असेल, आधुनिकीकरण असेल किंवा अंकीकृतकरण असेल. आणि अशा पद्धतीच्या जर संकल्पना या पूर्ण आपण सोडवल्याने एखादं उदाहरण जरी दिलं तरी सहजपणे आपल्याला 4 मार्क मिळू शकतात. एका संकल्पनेसाठी 4. जे 2 संकल्पना लिहिल्या तर त्याला 8 मार्क आहेत. त्यामध्येच आपण जर पाहिलं तर प्रश्न क्रमांक 5 हा सगळ्यात सोपा प्रश्न आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 5 मध्ये त्यामध्ये आहे की संकल्पचित्र पूर्ण करा. पहा आता संकल्पचित्राला 4 मार्क आहेत. या अगोदर सहजपणे आपल्याला 20 मार्क पडलेत. त्यानंतर संकल्पना आपण सहजपणे लिहू शकतो 8 मार्काच्या, 28 झाले. त्यानंतर आता संकल्पचित्र पूर्ण करायला 4 मार्क आहेत. ते आपल्या हातामध्ये हातचे मार्क आहेत, कारण प्रत्येक संकल्पचित्रासाठी 1 मार्क आहे. उदाहरणार्थ सामाजिक चळवळीची कारणे किंवा डेव्हिड एबरले यांनी पाडलेले सामाजिक चळवळीचे प्रकार. हे जर आपण पाहिले तर संकल्पचित्र आहे. 4 प्रकार आपण सहजपणे लिहू शकतो. किंवा अगदी सांस्कृतिक चळवळीचे कारणे म्हटलं की सांस्कृतिक दरी, सामाजिक विघटन, सामाजिक अन्यायाची जाणीव आणि नियमन संरचनेतील ताठरता. अशा पद्धतीचे 4 जर आपण चित्र भरले तर निश्चितपणे 4 मार्क पडतात. म्हणजे पहा की आपल्याला हे 4 मार्क सुद्धा सहजपणे मिळतात. त्यानंतरच आहे त्यातच प्रश्न 5व्या मध्ये खालील विधाने बरोबर की चूक हे कारण देऊन स्पष्ट करा. उदाहरणार्थ आर्थिक विषमतेचा समाजावर परिणाम होत नाही. हे विधान बरोबर आहे की चूक आहे हे लिहायचंय. तर हे विधान चूक आहे. फक्त चूक जरी लिहिलं तुम्ही तरी सुद्धा 4 मार्कासाठीचा हा एक प्रश्न आहे. जर 2 सोडवले तर 8 मार्कासाठी आहेत दिलेले. तर 4 मार्कापैकी जर 3 मुद्दे आणि चुकी बरोबर लिहिलं तर त्याला 1 मार्क आहे. मग विचार करा तुम्ही, जर 3 मुद्दे आले नाही आणि चुकी बरोबर मधलं 1 जरी बरोबर आलं तरी तुम्हाला इथं 1 मार्क पडतो. म्हणजे याच प्रश्नामध्ये सहजपणे संकल्पचित्र आणि चुकी बरोबरसाठी 1 असं 5 मार्क घेऊ शकतात. आणि जर आपला अभ्यास झालेला असेल तर खूप छानपणे आपण हा प्रश्न जर सोडवला तर 12 मार्कासाठीचा आहे. 12 पैकी 12 आपल्याला पडू शकतात. त्यानंतर सहजपणे आपण मार्क्स घेऊ शकतो की प्रश्न क्रमांक 6 मध्ये की खालील उतारा वाचून त्या खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आता प्रत्येक उपप्रश्नामध्ये 3 गुण दिलेले आहेत आणि त्यामुळे खालील उतारा म्हणजे आपण सहजपणे या अगोदर उतार्यावरचे प्रश्न सोडवत असतो आणि त्यामुळे उतार्यावरचे प्रश्न सोडवणं आपल्याला सहज शक्य आहे. आणि हा प्रश्न आहे 6 मार्कासाठी. हे 6 मार्क तुम्हाला पडलेच पाहिजेत. म्हणजे याच्या अगोदरचे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे 20, त्यानंतर संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा 8 मार्क, त्याशिवाय संकल्पना चित्र 4 मार्क आणि विधाने बरोबर की चूक याच्या संदर्भात 8 मार्काचा प्रश्न असेल तर तुम्हाला लिहायचे आहेत 2 कोणतेही. म्हणजे 4-4 मार्कासाठी 1, तर त्यासाठी 1-1 मार्क तुम्हाला पडू शकतो. आणि उतार्यावरचे प्रश्न जर सोडवले तर 6 मार्कासाठी आहे. त्यामध्ये फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आशयाचे आकलन आणि आशय जो आहे त्याचं स्पष्टीकरण
यासाठी 2 मार्क आणि आकलनासाठी 1 मार्क. अशा पद्धतीने 3-3 मार्कासाठी एक तो प्रश्न म्हणजे 6 मार्कासाठी. तर उतार्यावरील प्रश्न सुद्धा तुम्ही छानपणे सोडवू शकता. म्हणजे हे 6 मार्क सुद्धा तुम्हाला सहज मिळू शकतात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6 मध्येच 4 मार्कासाठी आहे. फक्त एकच प्रश्न लिहायचा आहे, आपले व्यक्तिगत मत नोंदवा. आता हे मत आपल्या ज्ञानाच्या आकलनाच्या क्षमतेवर अवलंबून आहे आणि त्याचं उपयोजन यावर आधारित असणारा हा प्रश्न आहे. उदाहरणार्थ, वृद्धाच्या समस्या दूर करण्यासाठीचे उपाय सुचवा. म्हणजे स्वतः व्यक्तिगत मत नोंदवायचंय. पाठ्यपुस्तकात असेलच, पण जर पाठ नसेल तरी सुद्धा तुम्ही स्वतःचं मत नोंदवू शकता. किंबहुना समाज सुधारणेच्या चळवळी 21व्या शतकात सुद्धा भारतात सुरूच आहेत. सहजपणे लिहिला जाणारा हा प्रश्न. म्हणजे हे 4 मार्क आपल्याला मिळू शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट की सगळ्यात शेवटचा प्रश्न की प्रश्न क्रमांक 7 की कोणत्याही एका प्रश्नाचे 150 ते 200 शब्दात सविस्तर उत्तर लिहा. 10 मार्कासाठी असणारा प्रश्न आहे. मुद्देसूद लिहा, प्रस्तावना अगोदर लिहा, त्यानंतर मुद्दे लिहा, प्रत्येक मुद्दा घेऊन त्याचं विश्लेषण करा आणि त्यानंतर एखाद्या वेळेस जर असा प्रश्न असेल की शहरी समुदायात अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, तर त्यामध्ये शहरी समुदायाच्या 5 समस्या लिहा. त्यातच पुढं प्रश्न असा असेल की उपाययोजना सुचवा, तर उपाययोजना 5 लिहा आणि समस्या 5. म्हणजे 10 मार्कासाठी तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल. किंवा व्यसनाधीनतेचे कारणे आणि परिणाम, तर त्या अगोदर व्यसनाधीनतेचे विविध प्रकार सहजपणे लिहू शकता तुम्ही आणि व्यसनाधीनतेची किमान 5 कारणं आणि 5 परिणाम म्हणजेच 10 मार्कासाठीचा प्रश्न तुम्हाला 10 मार्क मिळवून देऊ शकतो. म्हणजे अशा पद्धतीने जर प्रश्नपत्रिका सोडवली तर खूपच चांगलं. त्यानंतर आपला राहिला होता प्रश्न की टिपा लिहा, कोणत्याही 2 लिहायच्यात. उदाहरणार्थ, भारतातील वसाहतवादाचे परिणाम. मग आपल्याला काय परिणाम झाले त्याच्यामध्ये आपण सहजपणे अगदी पॉइंट टाकू शकतो की शिक्षण असेल, संस्कृती असेल, प्रशासन किंवा अर्थव्यवस्था. त्याशिवाय एखाद्या वेळेस आपल्याला विचारू शकतात चिपको आंदोलन किंवा जागतिकीकरणाची वैशिष्ट्ये. तर चिपको आंदोलनामध्ये तुम्ही लिहू शकता नेतृत्व कुणी केले, आंदोलनाचं स्वरूप काय होतं, त्यांचं उद्दिष्ट काय होतं आणि परिणाम काय. म्हणजे सहज असे 8 मार्क आपल्याला पडू शकतात. प्रश्न क्रमांक 3 मध्ये आपण पाहिले की फरक स्पष्ट कराय कोणतेही 3 लिहायचेत आणि 3 लिहित असताना प्रत्येक प्रश्नासाठी म्हणजेच एका प्रश्नासाठी यामधील सोडवलेल्या 4 गुण आहेत. उदाहरणार्थ, ख्रिश्चन धर्म, इस्लाम धर्म. मग आपल्याला लिहायचं आहे संस्थापक, त्यांचा उगम, त्यांचे पवित्र ग्रंथ आणि त्यांचे पंथ. झाले 4 मार्क. किंवा ग्रामीण समुदाय, आदिवासी समुदाय, त्यामध्ये आकार असेल, व्यवसाय असेल, तंत्रज्ञान असेल किंवा सामाजिक नियंत्रणाचे स्वरूप असेल, तर हे 4 पॉईंट. किंवा जातीयवाद व संप्रदायवाद, अर्थ, उदय, प्रभाव आणि उदाहरण. मग त्याऐवजी आपल्याला असंही विचारलं जाऊ शकतं की भाषिक विविधता आणि प्रादेशिक विविधता. त्यामध्ये मग भाषिक विविधता, अर्थ लिहायचा आहे, त्यानंतर उगम, त्याचं स्वरूप आणि प्रभाव. आणि लिहित असताना अगदी फरक स्पष्ट करामध्ये निबंध स्वरूपात आपल्याला लिहायचं नाही आहे, तर टेबलप्रमाणे लिहायचं आहे. त्याशिवाय प्रत्येक वेळेला नंबर 1 मुद्दा असेल तो त्याच्यासमोरच लिहायचा आहे. उदाहरणार्थ, ख्रिश्चन धर्म आणि इस्लाम धर्म असेल तर त्यांचे संस्थापक, ख्रिश्चन धर्माचे संस्थापक कोण, इस्लाम धर्माचे कोण, समोरासमोर आलं पाहिजे. त्याशिवाय त्यांचा पवित्र ग्रंथ, जर ख्रिश्चन धर्माचा बायबल असेल, यांचा पवित्र ग्रंथ बायबल, तर त्याच्या समोरच इस्लाम धर्माचा पवित्र ग्रंथ कुराण. अशा पद्धतीनं आपण फरक स्पष्ट करा हे सोडवू शकतो. म्हणजे एकंदर जर बघितलं तर पहिला प्रश्न पाहिला, दुसरा पाहिला, तिसरा फरक स्पष्ट करा हा प्रश्नही पाहिला. त्यानंतर आपण
प्रश्न क्रमांक 4 पाहिलाय की संकल्पना उदाहरणासह स्पष्ट करा. तो 8 मार्काचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहिलाय, संकल्पना चित्र पूर्ण करा. त्याशिवाय खालील विधाने चुकी बरोबर लिहा. आणि नंतर प्रश्न क्रमांक 6 उतारा वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरे द्या. आणि त्यामध्येच ब आहे आपले व्यक्तिगत मत नोंदवा. आणि शेवटचा प्रश्न आहे की 150 ते 200 शब्दात सविस्तर लिहा. 10 मार्कासाठी हा प्रश्न की जर व्यवस्थितपणे लिहिता येत असेल तर हा प्रश्न जर तुम्ही अगोदर घेतला तरी सुद्धा चालेल. उलट त्या पद्धतीनं चांगले मार्क पडू शकतात. आणि एकंदरच जर त्या प्रश्नावरून परीक्षक ठरवू शकतात की किती चांगला हा विद्यार्थी प्रश्नपत्रिका सोडवू शकतो. याशिवाय सुटसुटीत असं अशा पद्धतीनं प्रश्नाची उत्तरं लिहा. प्रत्येक प्रश्न हा नव्या पेजवर घ्या. दुसरं महत्त्वाचं की समास सोडवा बाजूलाच. त्याशिवाय स्वच्छ असं अक्षर काढा आणि त्या पद्धतीनं पेपर हा सोडवा. सहजपणे तुम्ही पास होता. नवे पासच नव्हे तर मेरिटचे मार्क्स घेऊ शकता. अगदी जर आपल्याला चांगल्या पद्धतीनं पेपर लिहिण्याचं कौशल्य साधलेलं असेल तर. आणि त्यामुळे अगदी बिनधास्तपणे पेपरला जा, व्यवस्थितपणे लिहा आणि जेवढं येतं मनाने आपण सोडवलेलं तेवढं लिहा. त्याचं महत्त्वाचं कारण हे असतं की अगदी कॉपी करण्यापेक्षा मनाने सोडवलेला पेपर कितीही चांगला असतो. मेहनतीचे ते मार्क असतात. इव्हन तेवढंच नव्हे तर आम्ही सुद्धा वाचून जर आपल्या विषयाशी संबंधित ती माहिती असेल तर त्याला मार्क निश्चितपणे दिले जातात. त्यामुळे कोणतंही ताणतणाव घ्यायचा नाही आणि अगदी सहजपणे जायचं. मनात कोणताही भाव आणायचा नाही. अगदी अभ्यास झालेला नसेल तरी सुद्धा तुम्हाला सांगितलं की जर पेपरवर एक नजर टाकली तर आपल्याला तो नक्कीच सोपा जाऊ शकतो. आणि त्यामुळे अशा पद्धतीने जर पेपर सोडवला तर तुम्ही नक्कीच चांगले मार्क्स घेऊ शकता. पेपरसाठी तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना मनस्वी अशा शुभेच्छा. छान पेपर लिहा, ताणतणाव घेऊ नका.